नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सध्या महाराष्ट्र नाही, पूर्ण भारतभर एक चर्चेचा विषय आहे, ते म्हणजे स्मृती मंधान हिच्या लग्नाचा. आता स्मृती मंधान ही कोण आहे हे आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाही, आणि तिची जी लोकप्रियता आहे ती सध्या महिला क्रिकेटर असल्यामुळे, आणि भारताने वर्ल्ड कप जिंकलं, महिला वर्ल्ड कप जिंकला, आणि त्या महिलेमध्ये ही स्मृती मंधान ही परफॉर्मर होती. त्यामुळे तिच्या नावाची विशेष चर्चा झाली आणि पूर्ण भारतासमोर तिचं नाव आलं. आणि त्यातल्या त्यात दुसरी चर्चा म्हणजे तिचं संगीत दिग्दर्शक पलाश यांच्यासोबत जमलेलं लग्न. लग्नाचा कार्यक्रम मोठा चालला, विषय पूर्णपणे चर्चेचा बनला, मीडियामध्ये आला, मीडियाने त्याला पूर्ण भारतभर जगभर पसरवलं. तिचं लग्नही ठरलं, लग्नाची तारीखही ठरली, लग्नातले काही कार्यक्रमही सुरुवात झाली, आणि वेगवेगळी मंडळी म्हणजे क्रिकेट विश्वातील असेल किंवा इतर तिच्या त्या कार्यक्रमाला हजेरी लावताना पण आपल्याला पाहायला मिळाले. पण अचानक असं काय झालं की तिचं लग्न मोडलं, आणि खुद्द तिने सांगितलं की लग्न हे थांबवलेलं आहे, लग्न मोडलेलं आहे. असं काय झालं यामध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे, आणि हा सगळ्यात मोठा प्रश्न सर्व जनतेला पडलेला आहे की नेमकं काय झालं असेल बुवा. तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट जर लक्षात आपल्या आली तर मी तुम्हाला ते रिमाइंड करून देतो, लक्षात आणून देऊ इच्छितो की तिचं लग्न 23 तारखेला 4 वाजता होतं, 23 नोव्हेंबरला 4 वाजता होतं. मग त्याच दिवशी सकाळी तिच्या वडिलाला हार्ट अटॅक आला. त्याच्या वडिलाला इमर्जन्सी दवाखान्यामध्ये ऍडमिट करावं लागलं. डॉक्टरने हार्ट अटॅकचं लक्षणं सांगितली. हे तिच्या एका पद्धतीनं त्या गोष्टी अपशकुन मानल्या गेल्या असाव्यात, कारण कोणत्याही शुभ मुहूर्तावरती, शुभ कार्यावरती एखादी जर विघ्न आलं तर आपण ती गोष्ट करण्यापासून तिला थांबवतो, की ती गोष्ट करत नाही, आपण ती गोष्ट करण्यापासून म्हणजे टाळाटाळ करतो किंवा थांबवतो थोडक्यामध्ये. असंच झालं असावं तिच्या बाबतीमध्ये पण, कारण ज्या दिवशी तिचं लग्न, हा शुभ कार्य, एवढं मोठं शुभ कार्य होत असताना जर असं काही अपशकुन जर घडलं, आणि मुलीचा विशेष जीव तिच्या वडिलावरती असतो, जर वडिला बाबतीमध्येच असं घडलं तर होऊ शकतं दोन्ही परिवारावरती त्या दिवशी मग लग्न होणारच नाही. त्या दिवशी तर त्यांचे जे आयोजक मिश्रा होते यांनी सांगितलं मीडियामध्ये येऊन की लग्न रद्द झालेलं आहे, लग्नाची तारीख पुढे ढकलण्यात आलेली आहे, कारण त्याच्या वडिलाला ऍडमिट केल्यामुळं. पण हे काही 23 नोव्हेंबरचा कार्यकाळ गेल्यानंतर मध्ये काही बातम्या आल्या की तिचं लग्न मोडलं किंवा लग्न रद्द झालं, किंवा त्यांच्यामध्ये दोन्ही परिवारामध्ये क्लेश निर्माण झालेले आहेत. या सर्व बातम्या आता पाहिलं तर खऱ्या आहेत असं वाटतं, कारण या सगळ्या गोष्टीवरनं आज तिने तिच्या इन्स्टाला जे स्टोरीला जे सांगितलं की आमचं अधिकृतरित्या लग्न आम्ही थांबवलं आहे, म्हणजे थोडक्यामध्ये पुढं होईल किंवा त्याची पॉसिबिलिटीज आहे किंवा आम्ही लग्न पुन्हा करणार आहोत असं काही सांगितलेलं नाही. त्यामुळे ते लग्न मोडलं असं म्हणायला हरकत नाही. आणि तसंच संगीत दिग्दर्शक जे आहेत, त्याचे होणारे पती होते पलाश, यांनीही त्याच्या सोशल मीडियावरती अधिकृतरित्या पोस्ट करून सांगितलं आहे की हे लग्न मोडलेलं आहे, आम्ही दोघंही एकमेकासाठी, एकमेकाला अजून काही भरपूर करण्यासाठी वेळ घेत आहोत असं त्यांनी सांगितलंय. पण भविष्यामध्ये आम्ही एकत्र राहू, भविष्यामध्ये लग्न करू असं दोघांच्याही कोणत्याही अधिकृत गोष्टीमध्ये तसं नमूद नाही. तर तुर्तास आपण हे समजू शकतो की त्यांचं लग्न किंवा जे रिलेशन होतं ते मोडलेलं आहे. आता एकंदरीत पाहता एखादी शुभ गोष्ट होत असताना अशा काही अशुभ गोष्टी घडतात, त्यावेळेस त्यामधनं त्या दोन्ही परिवाराला बाहेर येण्यासाठी बराच वेळ लागतो. तसं दोघांनीही तसं त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं ही झाली त्यांची जी वैयक्तिक बाब आहे. पण एका बाजूने जर आपण स्मृती मंधान यांच्यावरती जर एक नजर टाकली, त्यांच्या कारकिर्दीवरती, तर ती खूप चांगली आणि व्यवस्थित आहे. कारण एक परफॉर्मर म्हणून तिला भारतीय महिला क्रिकेटमध्ये स्थान मिळालेलं आहे, आणि तिने त्या गोष्टीला खरं उतरत एक परफॉर्मर प्लेयर म्हणून भारताला तिने नेहमी प्रूव्ह करून दाखवलं आहे.
त्यासोबतच तिचे काही काय परफॉर्म आहेत त्यावरती पण आपण एक नजर टाकू. 2013 नंतर जे काही तिने परफॉर्म 12 ते 13 वर्ष कंटिन्यू ठेवला ते वाखाणण्याजोगं आहे. म्हणजे त्यावरती खरोखर चर्चा होण्यासारखं आहे. कारण आज त्यांनी वन डे मध्ये जर बघितलं आपण तर 14 शतकं मारलेले आहेत. त्यासोबत 34 अर्धशतकं केलेले आहेत. आपण टेस्टचं बघितलं 2 तिथं पण शतकं आहेत, 2 अर्धशतकं आहेत. आपण T20 मध्ये बघितलं तिथं पण तिची शतकं आहे 2 आणि त्यासोबत जवळपास 31 अर्धशतकं आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य की ही जी खेळाडू आहे ही तशी म्हणजे एक नावाजली म्हणू शकतो आपण भारतीय महिला क्रिकेट टीम मध्ये. कारण आता आपल्या भारतामध्ये महिला क्रिकेट हे जरी लोकप्रिय नसेल तर आता जे जिंकलेला वर्ल्ड कप आहे त्यानंतर जी लोकप्रियता वाढलेली आहे ती आपण बघितली तर मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे. आणि एकदा का आपल्या भारतामध्ये एखाद्या गोष्टीची लोकप्रियता वाढली तर त्याला डोक्यावरती कसं घेतलं जातं हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. आणि त्यासोबतच स्मृती मंधान हिचं जी रन चं रेकॉर्ड जे आहे तर तिचे 5000 ओडीआयचे जे रन आहेत ते जर सगळ्या खेळाडूंमध्ये गणना झाली तर भारतामध्ये तिचा 2रा क्रमांक लागतो आणि जगामध्ये तिचा 5वा क्रमांक लागतो. एकंदरीत पाहता ही जी क्रिकेटपटू आहे तर स्मृती मंधान ही एक चांगली परफॉर्मर आहे. आता वैयक्तिक आयुष्यामध्ये काय होतं काय झालं ह्या गोष्टीवरती चर्चा न करता एक भारतीय महिला क्रिकेटर म्हणून तिचा आदर करून तिला जास्तीत जास्त स्फूर्ती देणे किंवा प्रोत्साहन देणे हेच भारतातील जनतेने केलं पाहिजे आणि मीडियाने तेच केलं पाहिजे. कारण वैयक्तिक आयुष्यावरती टीका टिप्पणी करण्यापेक्षा तिच्या परफॉर्म आहे तिचं जे करिअर आहे किंवा करिअरमध्ये तिने आतापर्यंत केलेले काही रेकॉर्ड्स आहेत त्यावरती प्रकाशझोत टाकला पाहिजे या मताचा मी आहे. यावरती आपलं काय मत आहे आपण कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.